नमस्कार, मी मयूर गौण. आपण सध्या MPSCचा जो टॅबलेट कोर्स आहे त्यामध्ये इतिहास या विषयाबद्दल इतिहास मेन्स GS1चा जो पार्ट आहे त्या कंपोनंट विषयी बघणार आहोत. तर त्या विषयाला कुठल्याही विषयाला सुरुवात करण्या अगोदर त्या विषयाची स्ट्रॅटर्जी असणं गरजेचे. योग्य प्लॅन केला अभ्यासाचा किंवा कुठल्या क्वेश्चन्सवरती कुठल्या पाठ्यक्रमावरती किंवा कुठल्या एरियावरती फोकस केल्यानंतर आपल्याला मार्क मॅक्झिमम मिळू शकतात ते करणं खूप गरजेचं आहे. तर ते ॲनालिसिस सुरुवात आपण विषयाला करूया. साधारणतः MPSC मेन्समध्ये हिस्ट्री हा विषय GS1 मध्ये येतो, आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. GS1 मध्ये तो GS1 जो विषय आहे तो भूगोल पर्यावरण प्लस हिस्ट्री असा आहे. त्यामधले हिस्ट्रीसाठी साधारणतः 60 क्वेश्चन्स 150 पैकी 60 क्वेश्चनचं वेटेज आहे. या हिस्ट्रीमध्ये आपल्याला पूर्णतः मॉडर्न हिस्ट्री आहे. पूर्णतः मॉडर्न हिस्ट्री यासाठी म्हणायचं आहे कारण प्रीमध्ये आपण पाहतो की प्रीसाठी MPSC प्रीसाठी आपल्याला मिडिवल, एन्शियंट प्लस मॉडर्न हिस्ट्री यांचं कॉम्बिनेशनचा अभ्यास करावा लागतो. पण मेन्सला तसं नाही आहे. तुम्हाला जो करावा लागतो तो मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो. आता सहसा साहजिक प्रश्न पडेल की मॉडर्न हिस्ट्री म्हणजे नेमकी कुठून अभ्यास करायचा किंवा नेमका काय अभ्यास करायचा. साधारणतः भारतातली ब्रिटिश सत्तेची स्थापना जो आपण प्लासीची लढाई म्हणतो तिथून अभ्यास करणं संयुक्तिक आहे किंवा गरजेचं आहे. पण त्यामध्येही काही कुठल्या एरियावरती फोकस भरमसाठ अभ्यास करणं किंवा जास्तीत जास्त अभ्यास करणं त्या पार्टमधलं गरजेचं नाही आहे. कारण 1757 नंतर जरी झालेलं असलं तर त्यानंतर सुद्धा तो आपण साधारणतः मध्ययुगीन इतिहासातलाच भाग कन्सिडर करतो. कारण त्यामध्ये इंग्रज मराठा युद्ध असेल यावरती साधारणतः मेन्सला आत्तापर्यंत क्वेश्चन्सचा पॅटर्न दिसून येत नाहीये. तर हा पॅटर्न तिथून पुढे कुठला क्वेश्चन्सचा पॅटर्न जास्त दिसून येतो साधारणतः 1800 नंतर. म्हणजे 1818 नंतर ज्यावेळेस मराठ्यांच्या हातून भारत पूर्ण इंग्रजांच्या स्वाधीन झाला त्यानंतर इंग्रजांनी केलेले असतील रिफॉर्म्स त्या अगोदरचा पार्ट कुठला करणं गरजेचं आहे तर तो म्हणजे ब्रिटिशांची त्यांनी केलेली सुधारणा वेगळ्या आहे. म्हणजे त्या अगोदर झालेले गव्हर्नर जनरल म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स असेल किंवा आपला कॉर्नवालिस असेल, या गव्हर्नर जनरलनं केलेल्या भारतात सुधारणा म्हणजे जमीन प्रशासनात झालेल्या सुधारणा किंवा न्यायव्यवस्थेत झालेल्या सुधारणा, वॉरेन हेस्टिंगनं केलेली वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात भारताची झालेली क्रांती, हा सिलेबस स्ट्रिक्ट आपल्याला दिसून येतो किंवा मेन्सचा आपल्याला MPSCने एक स्ट्रिक्ट सिलेबस आखून दिलाय. तर त्या सिलेबसच्या बाहेर जाणं गरजेचं नाहीये. पण सिलेबसचा अभ्यास करताना आपण जो कंपोनंटमध्ये बघणार आहोत कुठल्याही गोष्ट सुरुवात करताना त्याची मूळ कुठं आहे तिथपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताल हा थोडा कॉन्ट्रॅडिक्टिव्ह विषय होतो की आत्ता दादा म्हणाला की स्ट्रिक्टली त्या सिलेबसला राहणं गरजेचं आहे. पण हिस्ट्री समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला पाठांतर करायचं नसेल, हिस्ट्री सोप्पा जायचं असेल ना, तर मी एक सांगतो की त्या गोष्टीच्या मुळापासून सुरुवात करा. कुठल्याही गोष्टीच्या कुठलाही सब्जेक्ट असेल की भारतात ब्रिटिशांची स्थापना झाली कशी, तर त्या अगोदर ब्रिटिश आले कशी किंवा कोण पहिल्यांदा आलं, त्यांना सत्ता स्थापनेत संघर्ष कसा झाला, मान्य यावरती क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाहीत. पण तुम्हाला टॅकल करण्याला खूप फायदा होणार आहे क्वेश्चनचा. एलिमिनेशन मेथडला ही मेथड खूप फायदेशीर होते. जर तुम्ही समजून घेतलं असेल कुठलाही क्वेश्चन तर तुम्हाला ते क्वेश्चन्सवरून लगेच लक्षात येतं की कसं होईल ते, किंवा मग तिथून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आपण साधारणतः आता सिलेबस प्लस स्ट्रॅटर्जी असं एकत्र मिक्स करून करूया. साधारणतः भारताचा जो इतिहास आहे जो महाराष्ट्रात, तर त्याला फोकस महाराष्ट्र असं MPSCने स्पेसिफिकली म्हणून ठेवलंय. तर त्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय तर मूळ टॉपिक आहेत ब्रिटिशांची भारतातली सत्तेतली स्थापना. मध्ये यामध्ये करणं काय गरजेचं आहे तर इंग्रजांचं जे स्थानिक संस्थांबरोबर जे युद्ध आहेत त्यावरती क्वेश्चन्स असे दिसून येतात की तैनाती फौजेचं धोरण, की नक्की तैनाती फौज म्हणजे काय होती, किंवा जे डलहौसीनं खालसा धोरण राबवलं तर ते खालसा धोरणची तत्व काय होती, किंवा कोणत्या क्रमानं राज्य खालसा करत गेला, ती राज्यांचा क्रम असेल, किंवा मग तैनाती फौजेचा जो सेम पॅटर्न की कोणत्या क्रम पहिला कोणतं संस्थानिक होतं की ज्यानं पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकारली गेली, किंवा असे ही गोष्ट ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमध्ये येते. त्याचबरोबर मग जे पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं असेल तर त्याची कारणापेक्षा तुम्हाला त्या ते युद्ध समाप्तीला कोणते कोणते तह झाले. साधारणतः MPSCचा अप्रोच तुम्हाला पण लक्षात येईल क्वेश्चन्स बघितल्यानंतर की MPSC साधारणतः जोड्या लावा या पॅटर्नमध्ये मग जे इंग्रज मराठा युद्ध झाले ते 3 इंग्रज मराठा युद्ध प्रत्येक युद्धाचा शेवट एका तहानं झालेला आहे की मग पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कुठल्या तहानं झाला, हा आधुनिक इतिहासाचा भाग येतोय. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा
कोणत्या तहानं झाला किंवा तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा तह किंवा शेवट कोणत्या गोष्टीने झाला याच्या रिलेटेडच्या गोष्टी येतील, किंवा इंग्रज म्हैसूर युद्ध असतील, इंग्रज फ्रेंच जे आपण इंग्रज कर्नाटक युद्ध म्हणतो तर ते इंग्रज अँग्लो इंग्रज युद्ध म्हणतो त्याला, तर ते युद्ध असतील तर त्यांचा शेवट कुठल्या तहानं झाला, त्याची कारणं कुठली, तर या गोष्टीवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ती समाजसुधारक असतील, साधारणतः कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस येत असेल तर आणि साधारणतः MPSCचा फोकस जो समाजसुधारकाचा रेग्युलर असेल की त्यांचं कार्य काय होतं, मला वाटतं हा फोकस MPSCचा हल्लेला आहे. MPSCनं ओळखलेलं आहे की मुलं अभ्यास नक्की काय करतात, तर त्याच्या विपरीत आम्ही टाकणार असं MPSCनं फोकस केला आहे. साधारणतः प्रीच्या किंवा मेन्सला असतील तर याच्या अगोदर आपल्याला एक विचारला गेलेला होता क्वेश्चन्स की लॉर्ड कर्झन जो भारताचा गव्हर्नर जनरल होता तर तो कोणाचा वर्गमित्र होता. तर आता आपण विचार करू ह्याचा काय संबंध, पण MPSCने ओळखले तुम्ही काय करता, फिरोजशाह मेहतांचं कार्य तुम्ही करता की फिरोजशाह मेहतांनी नक्की कोणत्या अधिवेशनात अध्यक्षपद भूषवलं, कोणकोणती पदं भूषवली, त्यांनी काय काय कोणकोणत्या संघटना स्थापन केल्या, पण तुम्ही वाचताना हे दुर्लक्षित करता, हे MPSC विचारणार नाहीये. किंवा मग MPSCनं आत्ता हा विचारलेला होता की गोपाळ गणेश आगरकर विषय होता की मराठमोळ्यांची पुरवणी असेल किंवा अजून एक असा पांचजन्यांचा हंगामा असेल की स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजेत, हे लेख कुणी लिहिले अशा टाईपचा क्वेश्चन असेल. किंवा मग एखाद्या समाजसुधारकाबद्दल आपण बोलतोय तर महात्मा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठं झाला, आंबेडकरांबाबतीत बाकी त्यांचं मूळ आडनाव कोणतं होतं, त्यांचा लष्करी छावणीत जन्म झाला, ते महू तुम्हाला सांगणार नाहीत. महू सगळ्यांना माहीत असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू इथे झाला, पण लष्करी छावणीत झाला हे आपल्याला इंटरप्रिट करावं लागतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे लष्करी अधिकारी होते, मेजर सुभेदार होते, त्यांचं मूळ आडनाव सकपाळ होतं, किंवा त्यांनी मॅट्रिक ह्या कॉलेजमधून पूर्ण केली. किंवा आता सेपरेट क्वेश्चन असा असेल की फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित कोण कोण शिकवत होतं, ज्यावेळेस टिळक आणि आगरकरांचा मतभेद झाला त्यावेळेस तोपर्यंत टिळक हे गणित शिकवत होते. टिळक गेल्यानंतर गोखल्यांनी कर्व्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणून गणित विषय शिकवायला प्रोत्साहन केलं. ते 1914 पर्यंत साधारणतः गणित विषय तिथं शिकवत होते. हा पाठ करण्यापेक्षा अनालिटिकली समजून घेणं खूप गरजेचं आहे विषय. तर अशा क्वेश्चन्सवरती MPSCने फोकस केलेला दिसतो. दुसरा क्वेश्चन राहतो जो आपल्याकडे हिस्ट्रीमध्ये दुर्लक्षित केलेला जातो भाग, तो 2 त्याविषयी मी बोलणार आहे. तो आहे स्वातंत्र्योत्तर भारत आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. या 2 विषयावरती बोलणार आहे. साधारणतः या विषयावरती आपण जास्त फोकस करत नाही, तर त्यासाठी एक सिलेबसमध्ये त्यांनी जे पॉईंट दिलेत ना त्या पॉईंटविषयी जर थोडं वाचलं ना प्रश्न त्याबाहेर येत नाहीत. MPSCने जो मेन्सला प्रीच्या विपरीत केले, मेन्सला एक सिलेबसची बाउंड्री रेषा आखून दिली, त्या पॉईंटवरती क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, त्याबाहेरचा तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाहीये. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जो पंजाब आणि आसाममधील दहशतवाद किंवा असा टॉपिक आहे, तर तुम्हाला तो दहशतवाद तुम्ही फक्त ऑपरेशन ब्लू स्टार वाचता, त्याबद्दलचं कुणी केलं ते वाचता, कुणाच्या काळात झालं ते वाचता, पण त्याच वेळेस तुम्ही ईशान्य भारत दुर्लक्षित करता. ईशान्य भारतात जे फुटीरवादी चळवळी झाल्या त्यांचे नेते असतील, त्यांचे नेते आणि त्यांचे राजे म्हणजे फिजो असेल तर फिजो कुठल्या राज्यातला होता, किंवा जो खापलांग असेल तो खापलांग कुठल्या राज्यातला होता, त्यांच्या राज्यांच्या जोड्या जुळवायला MPSCने विचारलेला क्वेश्चन आहे. हा पॉईंट हा दिलाय पंजाब आणि आसाम म्हणजे ईशान्य भारत, त्या भागातले फुटीरवादी नेते त्यांच्या जोडा. आणीबाणी असेल तर आणीबाणीच्या काळातले कोणकोणते नेते होते जे तुरुंगात गेलते, किंवा कोणकोणते नेते जे गांधींच्या जवळ म्हणजे राजीव गांधी किंवा संजीव गांधीच्या जवळ होते, त्यांच्याबरोबर त्या सर्कलमधल्या नेत्यांची नावं विचारलेली आहेत. तर त्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं. किंवा नेहरूंचं जे अलिप्तवादाचं धोरण होतं, जे आपण नाम परिषदा म्हणतो, त्या पहिली परिषद कुठं झाली, दुसरी परिषद कुठं झाली, नेहरूंनी त्यामध्ये नेमकी भूमिका काय घेतली, याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता मी यासाठी रेफरन्स म्हणून सांगेल की तुम्हाला यांना कदमांचं पुस्तक आहे, त्यामध्ये सिलेक्टिव्ह पार्ट करा. त्याचबरोबर आपल्या धर्माधिकारी सरांची याबद्दलची व्हिडिओ सेशन्स आहेत जी यूट्यूबवरती सुद्धा उपलब्ध आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत, तर त्याबद्दल मधून तुम्हाला एक माहिती मिळू शकते. त्याचबरोबर एक प्रधानमंत्री नावाची वेब सिरीज आहे, यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल ती. तर त्या वेब सिरीज जरी तुम्ही पाहिली तर तुम्हाला हे 1971चं वॉर असेल त्याबद्दलची सगळी माहिती, किंवा पोखरण अणुचाचणी असतील त्या अगोदरची भारताने केलेली 1974ची अणुचाचणी असेल त्याची नावं असतील, तर ते तुम्हाला तिथून मिळून जाईल किंवा त्याची माहिती मिळून जाईल. तो हा सब्जेक्ट इथून कव्हर होतो. राहिला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. तर यामध्ये आपल्याला प्राचीनपासून पुन्हा
प्राचीनपासून स्पेसिफिक नाही आहे, पण प्राचीनपासून मध्ययुगीनपर्यंत मराठाचा सांस्कृतिक वारसा करायचा आहे. मी म्हणेल या पॉईंटवरती फोकस जास्त करू नका. का तर हा साधारणतः 2 ते 3 मार्काला टॉपिक आहे, पण यासाठी वाचणं खूप वास्ट आहे. तर यासाठी बेस्ट ऑप्शन अगोदरचे जे MPSCचे क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स रेफर करणे आणि त्याविषयीची खाली जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सविषयी वेगवेगळी माहिती घेणे. म्हणजे आता गेल्या वर्षी अजंठा वेरूळवरती क्वेश्चन गेला आहे, तर त्यामध्ये एलिफंट जी आपली घारापुरीची लेणी आहेत, पितळखोऱ्याची लेणी आहेत, त्यावरती क्वेश्चन्स नेक्स्ट इयरला दिसून येतात किंवा ऑप्शनमध्ये. किंवा मग पहिलं नाटक कोणतं मराठीतलं, तर याविषयी म्हणजे जे नाटकं असतील किंवा लावणीचे असेल किंवा पहिलं संगीत नाटक कोणतं याविषयी आपल्याला माहिती मिळते. आता साधारणतः आपण कोणती रेफरन्स बुक वाचायची हे बघूया. तर मी एवढीच रेफरन्स बुक सांगेल की याच्या बाहेर तुम्ही कुठले जाऊ नका. का आणि कुठल्या पर्टिक्युलर विषयाला. आता मी ग्रोवर सांगतोय, तर ग्रोवर पूर्ण वाचणं अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून. किंवा ग्रोवर साधारणतः 550 पेजेसचं ग्रोवर आहे, 500 पेजेसचं ग्रोवर वाचायला पण तेवढाच वेळ लागेल. पण मी सांगेल पहिले 150 पेजेस, साधारणतः 150 ते समथिंग काय पेजेस असतील, तर ते बिनकामाचे आहेत. ते तुम्हाला MPSCला क्वेश्चन त्यावरती दिसूनच येणार नाहीत. मेन्सला तुम्हाला तो पार्ट स्ट्रिक्टली अवॉइड करायचा. तिथून पुढं म्हणजे महात्मा गांधींविषयीच्या चळवळी जे आपल्याला जो पार्ट आहे महात्मा गांधींविषयीच्या राष्ट्रीय चळवळी, तर तो पार्ट फक्त ग्रोवरमधून करायचा आहे तुम्हाला. किंवा जो आपले जे कायदे आहेत 1773 नंतर ब्रिटिश पार्लमेंटने जे रेग्युलेटिंग ॲक्ट केले, तर त्या रेग्युलेटिंग ॲक्टविषयी माहिती ग्रोवरमधून तुम्हाला व्यवस्थित सफिशियंट मिळू शकते. त्याबाहेर क्वेश्चन्स येणार नाही आहेत. किंवा ज्या वेगवेगळ्या स्थानिक संस्था स्थापन झाल्या, इंडियन असोसिएशन असेल किंवा इंडियन लीग असेल, ईस्ट इंडियन असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, तर याबद्दलची माहिती म्हणजे मॉडर्न इंडिया जो तुम्ही पहिला पार्ट मी तुम्हाला जो सांगितला, तर त्यासाठी तुम्ही गाठाळ किंवा कठारे रेफर करा असं मी म्हणेन. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे समाजसुधारक आहेत, तर ते यामधून तुम्हाला पूर्ण कव्हर होणार आहेत गाठाळ आणि कठाऱ्यामधून. 11वीचं स्टेट बोर्ड मस्ट म्हणेल मी. यातून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आलेले दिसतात. सेम यामध्ये जो प्राचीनचा भाग आहे तो वगळून टाकायचा, जो राहतोय समाजसुधारक प्लस जो महाराष्ट्र फोकस ओरिएंटेड क्वेश्चन्स दिसतात तर ते इथून दिसतात. त्याचबरोबर असा जर आपण समाजसुधारकासाठी एक सेपरेट व्हिडिओ सेशन्स करणार आहोत, पण त्यामध्ये तुमचा तो कव्हर पार्ट होईल की काही समाजसुधारक जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेत, जसे की केशव सीताराम ठाकरे असतील, विष्णुविवा ब्रह्मचारी असतील, लहुजी साळवे असतील, याविषयी तुम्हाला कुठल्याही पुस्तकातून माहिती मिळणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. पण यांविषयी तुम्हाला अण्णाभाऊ साठे असतील, यांवरती एक तरी प्रश्न या समाजसुधारकांवरती दरवर्षी तुम्हाला दिसून येईल. मग एक प्रश्न म्हणजे 1 मार्क. तर माहिती आपल्याला यावरती क्वेश्चन येतो, तर तो सोडायचा का मी असं म्हणेल. तर त्याविषयी तुम्ही नेटवरून माहिती मिळवा. आपण त्या सेशनमध्ये घेणारच आहोत त्याबद्दलची माहिती, किंवा तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेलच. आणि जो स्वातंत्र्योत्तर भारतासाठी म्हटलं तर यांना कदमांचं पुस्तक आहे, त्यामधला फक्त स्वातंत्र्योत्तर भारत करायचा आहे. हिस्ट्रीसाठी जास्त रेफरन्स बुक वाचू नका मी असं म्हणेल. स्ट्रिक्ट एवढी रेफरन्स बुक म्हणा वाचा, कारण जेवढी जास्त वाचाल तेवढं आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. असताना 60 क्वेश्चन्स आहेत आणि 60 क्वेश्चनसाठी मी म्हणेल एवढी रेफरन्स बुक सफिशियंट आहेत 60 मार्क्ससाठी. तर यावर्षी फोकस करा. साधारणतः मी जसं मगाशी म्हटलं पाठीमागच्या की तुम्ही पाठ्यांतर प्लस विश्लेषण, काही गोष्टीचं पाठ्यांतर करणं गरजेचं आहे, काही गोष्टीच्या सणावळ्या माहीत असणं गरजेचं आहे, काही गोष्टीच्या सणावळ्या माहीत न करणं गरजेचं आहे. आता कोणत्या गोष्टीच्या करायच्या आणि कोणत्या गोष्टीच्या नाही करायच्या ते मी 2 मिनिटात एक तुम्हाला बोलून सांगतो. इथे 2 क्वेश्चन्स दिसतात. हा साधारणतः MPSCने 2018मध्ये मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे. तर हे क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये MPSCने विचारले आहेत, प्री असतील किंवा मेन्समध्ये पण विचारलेले आहेत. की रेम्सो मॅकडॉनल्डने जो जातीय निवाडा डिक्लेअर केला त्याची तारीख तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण महात्मा गांधींनी असहकार चळवळ कधी थांबवली त्याची तारीख माहीत किंवा इयर माहीत असणं गरजेचं नाही. का तर थांबवली का यामागचं कारण माहीत असणं गरजेचं आहे. किंवा महात्मा गांधी पुणे करार माहीत असणं गरजेचं आहे, त्याची तारीख माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर भगतसिंग आणि सुखदेव राजगुरूंना फाशी कोणत्या तारखेला दिली हे माहीत असणं गरजेचं नाही आहे तुम्हाला. ती सणावळी पाठ करणं म्हणजे तुमचा वेस्टेज ऑफ टाईम आहे. किंवा वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या फाश्या असतील त्याबद्दलचे, काकोरी कट असेल, लोहार कट असेल, तर तो एक क्रम लक्षात ठेवला ना तर तुम्हाला क्रम विचारू शकतात. त्यांचा पर्टिक्युलरली इयर MPSC विचारणार नाही आहे. सेम सत्यशोधक समाजाची स्थापना ची डेट, एक्झॅक्ट डेट, जातीय निवाडा फक्त 1932 एवढं माहीत असणं गरजेचं नाही. तर तुम्हाला 16 ऑगस्ट 1932 ही तारीख माहीत असणं गरजेचं आहे. किंवा पुणे कराराची तारीख 25 सप्टेंबर 1932 ही माहीत असणं तुम्हाला गरजेचे आहे. पण असहकार आंदोलन कितल्या तारखेला स्थगित केलं गेलं, किंवा टिळकांचा मृत्यू कधी झाला, गांधीजींचा मृत्यू कधी झाला, फुल्यांचा मृत्यू कधी, इयर माहीत असणं
स्वाभाविक आहे, तुम्हाला इयर माहीत असेल तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता, एलिमिनेशन वापरू शकता, पण त्यांची डेट माहीत असणं गरजेची असे आहे. मला तर वाटत नाही की एमपीएससीने ते क्वेश्चन विचारणं बंद केलेलं आहे. तर अशा क्वेश्चनची माहिती घ्या असे मी म्हणेन. सेम जे अनालिटिकली अभ्यास की ब्रिटिशांच्या आर्थिक नीतीमुळे शेतीवरचा ताण कसा वाढला, जर ऑप्शन वाचले व्यवस्थित, जर तुम्हाला माहीत असेल याबद्दल की ब्रिटिशांची की नेमकी आर्थिक नीती काय होती, आपण ते बघणार आहोत. पण एक क्वेश्चन्स म्हणून तुम्हाला एक सांगतो की ब्रिटिशांनी वेगवेगळ्या शेतीवरती किंवा कारागिरांवरती जो दबाव वाढवला त्या माध्यमातून झालेली फक्त कारागिरांची बाकी जे ते गोष्टी आहेत ना ते इरिलेव्हंट आहेत. तुमच्या लगेच लक्षात येईल क्वेश्चन वाचल्यानंतर. फक्त याचं उत्तर फक्त आहे की कुटीर उद्योग बर्बाद केल्यामुळे शेतीवरती कुटीर उद्योगातले कर्मचारी शेतीकडे वळाले, त्यामुळे शेतीवरती ताण वाढला. तर धन्यवाद. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससीच्या कॉम्पोनंट वाईज अभ्यास करूया की स्थापना कशी झाली वगैरे काय. थँक्यू.